नमस्कार, मी मनीषा पाटील आपल्याला ज्वारीची खीर बनवून दाखवणार आहे. तुम्ही गव्हाची तांदळाची खाल्ली असेल, ज्वारीची बघा खाऊ. एका वाटीत थोडीशी ज्वारी घेतलेली आहे. तुम्ही जितके माणसं राहतील त्यानुसार, तुम्हाला किती बनवायची त्यानुसार कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. ही आता एक 2-3 मिनटं याच्यात पाणी टाकून ठेवेल. ज्वारी 5 मिनटं पाण्यात भिजवलेली होती. आता ती मिक्सरमध्ये आपण ट्रान्सफर करतो आहे आणि पल्स मोडवर तिला आपण थोडी बारीक करूया. हे बघा, अशा पद्धतीने थोडीशी जाडसर वाटून घ्यायची. नंतर एका पातेल्यात ट्रान्सफर करायचं आणि भरपूर असं पाणी टाकायचं. नंतर हे वरती त्याचे जर साल असे आले तर ते पाणी वरचं थोड्या वेळाने निथरून टाकायचं, नवीन दुसरं पाणी घ्यायचं. हे बघा, हे असे वरचे साल निघून येतात. हे पाणी आपण एका याच्यात ट्रान्सफर करून घेऊ आणि दुसरं नवीन पाणी घेऊन शिजायला ठेवू. हे बघा, पाणी निथरवल्यावर हे बघा एवढे याचे साल ज्वारीचे निघून आले. हे आता फेकून द्यायचं. याच्यात नवीन पाणी घेऊन शिजायला ठेवायचे, थोडं मीठ टाकून. आपण एका कुकरमध्ये ट्रान्सफर केलेलं पाणी टाकलं आहे, जवळजवळ 1 पेरू एवढं, आणि थोडंसं मीठ टाकून हे 2-3 शिट्या काढून घ्यायच्या. आता आपण बघूया कशी मऊ शिजली ते. छान मऊ शिजलेलं आहे. गॅस चालू करून थोडंसं पाणी टाकलं, चांगलं ढवळून घेतलं. आता थोडी उकळ आली की आपण त्याच्यात गूळ घालणार आहोत. आता मस्त उकळ फुटली आहे. आपण अर्धी वाटी गूळ, कमी जास्त तुम्हाला आवडीनुसार तुमच्या गोड वगैरे पाहून टाकायचं. गूळ टाकून चांगली पुन्हा शिजू द्यायचं, एकजीव होऊ द्यायचं. हे बघा, आपली जोंधळ्याची ज्वारीची खीर गूळ टाकल्यावर अशी मस्त एकजीव झाली. आपण आता त्याच्यात टाकूया ओलं खोबरं खवलेलं. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता. परत जायफळ घेतलं आहे किसून, ते टाका थोडं. वेलची पावडर चवीनुसार, तुम्हाला कशी आवडते त्यानुसार. आता आपण त्याच्यात टाकत आहोत दूध. आणि ह्या दुधावरची साय आपण थोडी काढून ठेवली होती, ती फेटून हे क्रीम आपण त्याच्यात टाकणार आहोत. सॉरी, अगोदर टाकलं गेलं ते क्रीम दुधाचं. आणि ही आपली खीर आता एक उकळ आली की आपण सर्विंग बाउलमध्ये काढूया. हे बघा, आपल्या खीरीला मस्त उकळ फुटली आहे. गॅस मी बंद केला. ही आपली जोंधळ्याची खीर खायला तयार. आवडल्यास सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि शेअर जरूर करा. आणि एकदा नक्की ट्राय करून खाऊन बघा.